आज ऐकूया गोष्टीरूप नवनाथ भक्तिसार अध्याय 22. मीननाथाला धुतले पण गोरक्षाचा भ्रम गेला. उपरिचर वसूने मैनाकिनीला तिच्या मूळ नावाचे व सिंहल द्वीपाचे स्मरण करून दिले. त्याने तिला म्हटले, हा सर्व संबंध शापामुळे आलेला होता. आता तुला मी सिंहल द्वीपात घेऊन जाणार आहे. तुझ्या मूळ स्थानी तू राहा. 12 वर्षांनी इंद्र एक यज्ञ करील, तेव्हा 9 नाथ व देवता तेथे येतील. त्यावेळी मच्छिंद्रनाथ आणि मीननाथ तुला भेटतील. येथे दैर्भामा म्हणून जी तुझी दासी आहे तिला राज्यावर बसव. याप्रमाणे सांगून व तशी व्यवस्था करून उपरिचर वसूने तिला सिंहल द्वीपात नेले आणि तोही आपल्या स्थानाला निघून गेला. तिकडे गोरक्षनाथ, मीननाथ व मच्छिंद्रनाथ यात्रेसाठी निघाले. ते ज्या ठिकाणी कानिफाने गोरक्षाला मच्छिंद्र स्त्री राज्यात आहेत अशी बातमी सांगितली त्या आमराईत पोचले. तेथील भूमीला वंदन करून मग गोरक्षाने मच्छिंद्राला हेलापट्टण येथे नेले व मैनावतीचा परिचय करून दिला. मैनावतीने त्याचे स्वागत केले. जालंधरनाथ व गोपीचंद यांचा सर्व वृत्तांत सांगितला. 3 दिवस तेथे राहून मग ते तिघे जगन्नाथपुरीला गेले. मग इतर देश पाहत पाहत सौराष्ट्रात गेले. तेथे एका गावात गोरक्ष भिक्षा मागायला गेला होता. गावाबाहेर एका नदीच्या काठाजवळ ते उतरले होते. गोरक्ष आल्यावर मच्छिंद्र त्याला म्हणाला, पलीकडे मीननाथाला मी शौचासाठी बसवले आहे. तू त्याला नदीवर नेऊन आण. मी जरा गावात जाऊन येतो. त्याप्रमाणे गोरक्ष गेला. पाहतो तो मीननाथाचे शरीरही घाण झाले होते. अजाण बालक ते. गोरक्षाने त्याला नदीवर नेले व खडकावर आपटून पाण्यात बुचकळले. कपडा आपटून धुतात तसे धुतले. तो बालक मेला. त्याने त्या बालकाचे रक्त व मांस काढून माशाला खायला घातले. आपण परोपकार केला असे त्याला वाटले. कातडे सोलून त्याने स्वच्छ धुतले आणि ते खांद्यावर टाकून आता पोराला अगदी स्वच्छ केला अशा आनंदात त्याने घराच्या छपरावर ती खाल वाळतही घातली. मच्छिंद्रनाथ गावातून आला व त्याने विचारले, गोरक्षा, अरे निवांत कसा बसला आहेस? मीननाथ कोठे आहे? त्याला स्वच्छ करून तो काय छपरावर वाळत घातलाय? गोरक्ष म्हणाला. मच्छिंद्राला शोक व संताप आवरेनासा झाला. तो ती कातडी कवटाळून ओक्साबोक्षी रडू लागला. गोरक्षाला वाटेल तसे बोलू लागला. त्यावेळी गोरक्ष म्हणाला, गुरु महाराज, एवढा शोक कशाला करता? या नश्वर जीवनाबद्दल केवढीही आसक्ती. छे, हा मजवर राग तरी कशाला करता? तुमच्या ब्राह्मी स्थितीचे काय झाले? बरे तर हा घ्या तुमचा मुलगा. असे म्हणून त्याने भस्म मंत्रून त्या कातडीवर टाकले. तेव्हा मीननाथ जसाच्या तसा जिवंत झाला. बाबा बाबा असे म्हणत त्याने मच्छिंद्राच्या गळ्याला मिठी मारली. गोरक्ष म्हणाला, गुरुजी, तुम्ही संजीवनी मंत्राने त्याला जिवंत करू शकला असतात. मग व्यर्थ का रडत होतात? तुम्ही विरक्त. मीननाथ हा नामरूपाने फक्त आभास आहे हे माहीत आहे ना. मग रडायचे तरी कशाला? त्यावर मच्छिंद्र म्हणाला, अरे गोरक्षा, आता कुठे तू मायेच्या पलीकडे पोचतो आहेस. मीननाथाचा देह हा आभास आणि माझे रडणे हा देखील आभासच नव्हे का? आणि काय रे, मीननाथाचा हा आभासात्मक देह, तो जर घाणीने भरला तर तुला त्याची शिसारी का आली? ती ही घाण आभास नव्हे का? मीननाथाला मारणे, माशांना रक्तमांस खायला मिळते याचे बरे वाटणे, परोपकार करतो आहे असे वाटणे, हे सगळेच मायेच्या प्रांतातले. तुला जे जे वाटते तेवढे खरे. आणि मी रडलो त्या मीननाथासाठी, तो मीननाथ मात्र भ्रम, भास आहे का? गोरक्ष चमकला. आपली चूक त्याच्या लक्षात आली होती. मच्छिंद्राने संसार केला तो केवळ मारुतीला त्याच्या वचनातून मुक्त करण्यासाठी केला होता. मच्छिंद्रांच्या ब्राह्मी स्थितीवर या साऱ्या भवनाटकाचा काहीही परिणाम झालेला नव्हता. हे लक्षात घेऊन गोरक्ष वरमला. आपण गुरुला माया ममता बंधनातून बाहेर काढले हा आपला भ्रम. गोरक्ष त्यावेळी मच्छिंद्राच्या पाया पडला व म्हणाला, गुरुजी, मी चुकलो.
मच्छिंद्र म्हणाला, मी तुझी कसोटी पाहिली, आता वाईट वाटून घेऊ नको. फलश्रुती, या 22व्या अध्यायाच्या पठणाने विद्यासंपन्न मुलगा होईल व तो विद्वानांना मान्य होईल. अशा रीतीने गोष्टीरूपात नवनाथ भक्तिसार अध्याय 22 संपन्न झाला.